कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक आणि सबस्क्राइब करा। दापोली नगर पंचायतीमध्ये पुन्हा एकदा मोठा फेरबदल झालेला पाहायला मिळतोय। आधी उबाटाचे 5 नगरसेवक मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा 9 नगरसेवकांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये आज दापोलीतील शिवसेना कार्यालयामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। त्यामुळे दापोलीच्या राजकारणामध्ये ही मोठी उलटापालट पाहायला मिळाली। दापोलीतील उर्वरित 9 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलाय। उपनगराध्यक्ष खालिद रकांगे, शिवानी खानविलकर, अजिम चिपळूणकर, नौशीन फिरोज गिलगिले, स्वीकृत नगरसेवक नादिर रकांगे, नगरसेविका रिया सावंत, रवींद्र क्षीरसागर, अनवर रकांगे, विलास शिगवन यांनी पक्षप्रवेश केलाय। दरम्यान आरिफ मेमन हे वैयक्तिक कारणामुळे या पक्षप्रवेशाला उपस्थित राहिलेले नाहीत। दापोली नगर पंचायतीमध्ये शिवसेनेची संख्या आता 14+1 अशी 15 झाली आहे। दापोली नगर पंचायतीमध्ये शिवसेना 14, उभाटा 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि भाजप 1 अशी नगरसेवकांची संख्याबळ आहे। त्यामुळे आता दापोली नगर पंचायतवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। 17 नगरसेवकांपैकी 14 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेकडे आलेले आहेत। उद्धव गटासह राष्ट्रवादी आणि भाजपकडे आता फक्त एक नगरसेवक उरलेला आहे। काही दिवसांपूर्वी योगेश कदम यांनी म्हटलेलं होतं की नगर पंचायतवरती भगवा फडकवणार, त्याचप्रमाणे दापोली नगर पंचायतीवरती शिवसेनेचा भगवा आता फडकलेला पाहायला मिळतोय। माननीय रामदास कदम यांचं इथे आगमन झालेलं आहे। पेजवर ना तर मी इथून कनेक्ट केलंय, तुम्ही तिकडनं मागे लाईव्ह चालू हा ठीक आहे, मग मी लाईव्ह चालू करू इकडून। हॅलो हॅलो मी इथून थोडा मान्यवरांसहित आगमन झालेलं आहे। उपजिल्हा प्रमुख सुरेंद्र कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी सजवून यावं। पुणे आणि तालुका प्रमुख दापोली तालुका आणि इथे गोट्या मागे जा ना, गोट्या मागे जा चालू झालेले आज मागे सर त्यामध्ये उभाटामधून आलेले खाली रकांगे उपनगराध्यक्ष गोट्या मागे जा, गोट्या मूल शिवसेनामध्ये जो आहे प्रवेश होत आहे। त्याच्यानंतर जे आहे नादिर रकांगे प्रवेश होत आहे, यांचाही प्रवेश होत आहे आणि अगोदर 4 दिवस अगोदर झालेले ज्यांचा प्रवेश झालेला आहे विलास शिगवन, अनवर रकांगे, महबूब अध्यक्ष यांचा आज मूल शिवसेनामध्ये जो आहे प्रवेश होत आहे। त्याच्यानंतर जे आहे नादिर रकांगे यांचाही प्रवेश होत आहे, रवींद्र क्षीरसागर यांचाही प्रवेश होत आहे, अजिम चिपळूणकर यांचाही प्रवेश होत आहे, रिया सावंत यांचाही प्रवेश होत आहे, आरिफ मेमन यांचा प्रवेश होत आहे, नौशीन गिलगिले यांचाही प्रवेश होत आहे आणि अगोदर 4 दिवस अगोदर झालेले ज्यांचा प्रवेश झालेला आहे विलास शिगवन, अनवर रकांगे, महबूब कलगरकर, अश्विनी लांजेकर, संतोष कलगोटे। शिगवन त्याच्यानंतर आणखी असंख्य कार्यकर्ते याचा प्रवेश करत आहेत। कैसर गो चिपळूणकर, जहांगीर अब्बास शेख, जहीर जहांगीर शेख, तबरेज जहांगीर शेख, अफनान इरफान इरशाद अड्रेकर, सोहेल कादरी, असीम चोगले, आरिफ एनरकर, बासित एनरकर, फैयाद चोगले, साद मुजावर, उबेद पठाण, शाहिद साठी का जी आयुष्याची पहिली निवडणूक लढवली मी त्या धनुष्यबाण चिन्हावर लढवली आणि आज परत धनुष्यबाण या निशाणीच्या पक्षात मी खूप समाधान वाटतोय। असं वाटतोय खरी आज घरी मी परतलोय आणि आज आमच्या सर्व नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाला
महाराष्ट्राचे नेते रामदासभाई कदम स्वतः उपस्थित आहेत. मी त्यांचे आभार मानतो. योगेश दादा आपला बिझी शेड्यूल सोडून आज इकडे येऊन आमचा पक्ष भरोशाला उपस्थित राहिले आणि त्यांचाही मी आभार मानतो. आता आज पहिलाच दिवस आहे तेव्हा काय जास्त काही बोलत नाही, बोलायला ठीक होत नाही, पण ज्या पद्धतीने या विधानसभा क्षेत्राचा योगेश दादा विकास करत आहेत, ज्या धडाडीने आणि ज्या वेगाने त्याला कोणीच आम्ही नाकारू शकलो नाही. आम्ही प्रयत्न केला लढण्याचा, पण योगेश दादाच्या विकासाच्या समोर शेवटी आम्हाला हरायलाच पडलं. आणि ज्या पद्धतीने मतदारसंघाचा विकास होत आहे त्याच पद्धतीने त्याच वेगाने शहराचा विकास व्हावा आणि त्याच्यासाठी शहर कमी पडायला कुठे मी कारणीभूत व्हायला नको, म्हणून आज मी हे सर्व नगरसेवकांचा कौल आणि जनतेचा कौल आणि जनतेची भावना हे लक्षात ठेवूनच हा निर्णय घेतला. संजय रावते माझे संबंध चांगले होते, कुठलाही वाद नाही, कुठलाही विवाद नाही, काही तक्रार नाही, पक्षाबरोबर काही तक्रार नाही. हे सर्व भावनिक न होता विकास जो दादाचा थेरी आहे, जो रामदासभाईची थेरी आहे, विकास विकास आणि विकास, त्या विकासासाठी आपण पण सहभागी व्हावूया आणि त्या विकासाला आपला कुठेतरी हातभार लागून या तालुक्याचा या मतदारसंघाचा विकास व्हावा म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. आणि याच्या पुढे रामदासभाई आणि योगेश दादांबरोबर ठाम राहण्याचा आणि योगेश दादांना पूर्ण ताकद देण्याचा निर्धार घेतलेला आहे. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन करतो. आज दापोली नगरपंचायत मध्ये 8+1 9 नगरसेवकांचा आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होतोय. सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा इथे पार पडतोय ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहम्मद सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामदासभाई कदम, उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, या नगरसेवकांचं स्वागत करण्यासाठी ते उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनी, आमचे सर्व पत्रकार बांधव. आज 3 वर्षापूर्वी दापोली नगरपंचायतची निवडणूक झाली आणि आजही तो दिवस मला आठवतोय. आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा असं घडलं होतं की स्थानिक आमदारांना डावळून त्यावेळेला तिथे निवडणुका पक्षामार्फत सगळे अधिकार हे ज्यांना आपण पराभूत केलं होतं त्यांना सगळे अधिकार देऊन टाकले होते. ज्यांनी पक्षविरोधी कारवाई केली होती, ज्यांनी पक्षविरोधी काम केलं होतं त्यांना सगळे अधिकार देऊन टाकले होते आणि प्रामाणिक शिवसैनिकाला बाजूला केलं गेलं होतं. तो लढा त्यावेळेला शिवसेनेकडे लढला. त्यावेळेला आमचे जावेद भाई असतील, आमच्या कृपाताई असतील, आमच्या प्रीतीताई असतील, त्यासोबत अजून जवळपास 7 नगरसेवक, 7 उमेदवार हे आपले अपक्ष दल निवडणुका लढवले आणि शिवसेना आणि वाचवण्याचा त्यावेळेला अतिशय प्रामाणिक प्रयत्न त्यावेळेला शिवसैनिकांनी केला. आणि आज नक्कीच त्या दिवसाची उणीव माझ्या मनामध्ये गेले 3 वर्षापासूनची होती. कारण सत्ता 100% शिवसेनेची येत होती, महायुतीची सत्ता त्यावेळेला येत होती, पण त्यावेळेला तत्कालीन पक्षप्रमुखांनी जो निर्णय दिला, मला त्या खोलात आत जायचे ना, सगळा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु आज नक्कीच मनामध्ये समाधान आहे की त्यावेळेला शिवसैनिकांच्या संघर्षाला आज यश आलंय. पुन्हा एकदा दापोली मतदारसंघावरती शिवसेनेचा खराच भगवा झेंडा फडकताना आम्हाला दिसतोय, याचं मनामध्ये खरोखर समाधान आहे. विकास त्यांनी पाहिला नव्हता, त्यांनी फक्त राजकारण केलं होतं की योगेश कदम राजकारणात संपला पाहिजे, पण रामदासभाई राजकारणात संपले पाहिजे, ह्या उद्देशाने ते केलेलं कटकारस्थान होतं. आणि त्या कटकारस्थानाला आज उत्तर दापोली मधल्या या सगळ्या नगरसेवकांनी दिले. मी आपल्या सर्वांचे खरोखर मनापासून आभार मानतो. खाली आपल्या सगळ्यांची नावं घेण्यासारखी आहे. आपण नगरसेवक म्हणून मागच्या 3 वर्षामध्ये जे कार्य आपल्या शेवटी जनतेने निवडून दिलं होतं आणि जनतेला आपल्याकडनं विकास कामांच्या अपेक्षा होत्या, आजही आहेत. मागच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये नक्कीच दापोली शहरामध्ये हवा तसा विकास नाही होऊ शकला. सध्या नगराध्यक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधींकडे, आमदारांकडे कधी निधीची मागणी नाही. नगराध्यक्ष म्हणून आज दापोली शहराचा पाण्याचा प्रश्न इतका भीषण आहे
खेडच्या नळपाणी योजनेला आपण जवळपास 48 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले. नळपाणी योजनेचं खेडचं काम चालू आहे. दापोलीत देखील तशीच पाण्याची भीषण समस्या असताना कधी माझ्याकडे विकास कामांकरता कधीच मागणी केली नाही की आम्हाला पाणी उपलब्ध करून द्या, असं नगराध्यक्षांनी कधीच मागणी केली नाही. मला कोणावरती वैयक्तिक टीका करायची नाही, परंतु विकासाकरता ते निवडणूक त्यावेळेला लढले नव्हते, त्यांचे जे नेते होते ते. परंतु आज आपला सर्वांना शब्द देतोय, पुढच्या काही दिवसातच नक्की सगळ्याच काही गोष्टीचा उलगडा मी इथे करणार नाही, परंतु लवकरच नगराध्यक्ष हा शिवसेनेचा लवकर दापोली मतदारसंघावरती दापोली नगरपरिषद बसलेला असेल. त्या नगराध्यक्षांच्या मार्फत आपल्या सगळ्या नगरसेवकांच्या मार्फत मागच्या 3 वर्षाची उणीव होती, या येत्या 2 वर्षामध्ये सगळी उणीव भरून काढू, सगळा विकास आपण पुन्हा करून दाखवू हा शब्द आपल्या सर्वांना देतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे, जे खालिदबाईंनी इथे सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये जनतेने विकासाला साथ दिलेली आहे, जनतेला विकास हवाय. आणि मला आत्मविश्वास आहे, मला विश्वास आहे की आज नक्कीच नगराध्यक्ष आपले लोक विराजमान होतीलच. पुढच्या 1.5-2 वर्षानंतर पुन्हा दापोली नगरपंचायतची निवडणूक लागणार आहे. मला वाटतं पुढच्या नगरपंचायतच्या निवडणुकीचा निकाल देखील आजच जाहीर करायला काही हरकत नाही. आता जे काही आपण सगळे विरोधक होतो सगळे आता आपण एकत्र आलेलो आहोत, आणि म्हणून मला वाटतं सगळ्या शिवसैनिकांनी आता आपण हातात हात घालून काम करूया, आपली संघटना अजून मजबूत करूया, शिवसेना अजून मजबूत करूया आणि दापोली शहराचा विकास करूया. आणि जसं बघाजी खालिदभाई म्हटले, 2016 जेव्हा मी सक्रिय झालो होतो तेव्हा नादिरभाई आणि खालिदभाई दोघेही धनुष्यबाणावरचे असलेले नगरसेवक होते, ते शिवसेनेमध्येच होते, शिवसैनिकच होते, आणि म्हणून त्यांची घर वापसी झालेली असते. त्यांनी मगाशी उल्लेख केला, तो काही चुकीचा नाही. म्हणून शिवसेना खालिदभाईसाठी काही नवीन नाही, आणि म्हणून शिवसेना वाढण्यासाठी नक्कीच, कारण शेवटी आज लक्षात घ्या, वंदनीय बाळासाहेबांनी आपल्याला नेहमी शिकवण दिली, सगळ्या समाजाला सगळ्या धर्मपंथीयांना सोबत घेऊन जाणारा म्हणजे शिवसैनिक. आजही शिवसेनेमध्ये कुठल्या जाती धर्माच्या नावाखाली पदं दिली जात नाही. शिवसैनिक जो प्रामाणिक काम करतो त्याला पदं दिली जातात. ही आजचा महाराष्ट्र देशामध्ये एकमेव असा पक्ष आहे, आणि म्हणून मला वाटतं आपण सर्वांनी एकत्र म्हणून आपल्या दापोली शहराचा विकास करूया. आणि या विकास करण्याकरता आपण सर्वांनी आज माझे हात पक्षाचे हात मजबूत करण्याकरता आज आपण सर्व शिवसेनेमध्ये सामील झालात. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि अनोरभाई, काही चिंतेचं कारण नाही, शिवन सर, आपण सर्वांनी शेवटी आपल्या वॉर्डामध्ये आपण विकास तर करायचाच आहे, आणि आता आपण हातात हात घालून आपण सर्वांनी काम करू. जावेदभाई, पप्पू असेल, आमचे उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, प्रतिनिधी असतील, शहरामध्ये आमचे सगळे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख पासून सगळ्यांचं मी आज मनापासून अभिनंदन करतो. हा पुढाकार हा सगळ्यांनी एकत्र मिळून घेतला, त्याबद्दल देखील सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, सगळ्या शिवसैनिकांचं अभिनंदन करतो. आणि एक मात्र नक्कीच सांगतो की आपण, माझ्या मनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण सर्व शिवसैनिकांनी केलेला संघर्ष मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. माझ्या पडत्या काळामध्ये आपण मला साथ दिलेली आहे, ते मी आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही, कधी विसरणार नाही. मग आपण आता हात घालून आपल्या दापोली शहराचा विकास करू. शेवटी आपला मूळ उद्देश हा विकास आहे, तो विकास साधूया एवढीच फक्त विनंती करतो आणि अधिक वेळ न घेता इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. 25,000 मतं देखील निवडून दिलं आणि पक्षप्रमुखांनी त्याची नोंद घेऊन 7 खाती देऊन राज्यमंत्री बनवला असे दादा कदम, सन्माननीय आमचे अनुभवभाई कुठे आहे, आज मी पण बघून आणलेलं आहे. अनुभवभाईंनी 5 नगरसेवक घेऊन प्रवेश केला. आता 15 दिवस झाले. मला एक दिवस अनुभवभाईंचा फोन आला, आम्ही सगळे योगदानाला भेटलो, आम्ही गट करतो आणि आम्हाला दादासोबत काम करायचं आहे. आनंद आहे. आणि आता मला खालिदभाईचा फोन आला, रामदासभाई आम्हाला सगळ्यांना दादासोबत काम करायचं आहे, आम्हाला सोबत यायचं आहे. आनंद आहे. आणि आज पुन्हा खालिदभाईंनी 9 नगरसेवक घेऊन आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. खालिदभाई, तुमचे अनुभवभाई, तुमचे सगळ्यांचे 14 नगरसेवकांचे मनापासून आभार मानतो. 14 नगरसेवक, जे 2 होते त्याचे किती झाले? 14 झाले. पुन्हा एकदा मला 14 होते त्यांचे
एक झाला. उद्धव ठाकरेंनाही सणसणीतपणे दिलेली राजकीय कानफळत आहे. यातून उद्धव ठाकरेंनी शिकलं पाहिजे की त्यांच्यावरती वेळ काय येते. या जगातला कुठलाही पक्षप्रमुख असा नाही की आपल्याच आमदाराला संपवून टाकायचा. इतका घाणेरडा विचार, नीच विचार, खालच्या बाजूचा विचार हा फक्त उद्धव ठाकरेंचा येऊ शकतो. इथं काही सुभेदार पाठवले होते, व्यासपीठावर सगळ्यांची हकालपट्टी, व्यासपीठावरच्या सुभेदारांनी नियुक्त्या केल्या. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी नव्हती. आणि म्हणून बांधवांनो, मला अतिशय आनंद होतोय की आज योगेदाराच्या पाठीशी दापोली मतदारसंघामधल्या या दापोली नगर परिषदचे 14 नगरसेवक खंबीरपणे पाठीशी उभे राहत आहेत. 1 महिन्याच्या आतमध्ये मी खालिदभाई अनुभाई तुम्हाला सांगतो एक गोष्ट, तुम्हाला कदापि पश्चाताप होणार नाही. शेवटी जनता आपल्याला निवडून देते ती विकास कामासाठी. माझ्या वार्डाचा विकास झाला पाहिजे, माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे, आम्हाला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, खड्डे मुक्त रस्ते आम्हाला हवेत, 24 तास आम्हाला वीज हवी, आम्हाला चांगली हॉस्पिटलची सुविधा हवी. ह्या सगळ्या सुविधा नगर परिषद आज देखील नाट्यगृह नाही. दापोलीचं नाव समजा महाराष्ट्रामध्ये आहे, पण दापोली नगर परिषद मध्ये आज देखील नाट्यगृह नाही. इतका मोठं मैदान, काय नाव मैदानाचं? आझाद मैदान आहे का? आझाद मैदानामध्ये इल्ल काही नाही आझाद मैदानामध्ये. मी दादाला विनंती करणार आहे आणि बात म्हणून आदेश देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या या नगर परिषदेतल्या माय बहिणींचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न 15 दिवसाच्या आत सुटला पाहिजे. 15 दिवसामध्ये. मग 50 कोटी लागू देत, 80 कोटी लागू देत. मी काल माहिती घेतली, जवळजवळ 90 कोटी लागतात. 92 कोटी. जे माझा आकडा थोडा 2 कोटी खाली आला, मी आसपास जवळपास आहे. 92 कोटीची नळपाणी योजना दादा उद्याच्या 1 महिन्याच्या आतमध्ये काम चालू झालं पाहिजे, अशा पद्धतीनं तुमच्याकडनं अपेक्षा सगळ्यांची आहे. आणि दुसरं काम आझाद मैदान, प्रचंड असं आझाद मैदानामध्ये काम झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे, तटबंदी बांधली पाहिजे, झाडं लागली पाहिजेत आणि एक चांगलं स्टेडियम झालं पाहिजे. चांगलं स्टेडियम झालं पाहिजे आणि चौथं काम एक चांगलं नाट्यगृह झालं पाहिजे. एक चांगलं नाट्यगृह झालं पाहिजे. ही 4-5 महत्वाची कामं झाली तर दापोलीच्या नगर परिषदेच्या मध्ये आणखी एक मनाचा तुगा लागल्याशिवाय घडणार नाही. दादा तुमचं नाव आहे योगेश दादा म्हणजे विकास, आणि विकास म्हणजे योगेश दादा. हे जे समीकरण आहे त्या समीकरणावरती विश्वास ठेवणे सगळे 14 नगरसेवक आपल्या पाठीशी उभे आहेत. माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे, आज पुन्हा एकदा संबंध कोकण हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कोकण पुन्हा एकदा भगव्या झेंड्याशी बांधिलकी आहे. सगळा कोकण पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हे 14 नगरसेवकांनी दापोलीच्या लावून दाखवून शिक्कामोर्तब केलंय. मी सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. हे बघा आमचे बाळशेड आले, बाळशेड इकडे या. हे बघा बाळशेड आलेले आहेत. ह्यांनी आताच एकनाथ शिंदे साहेब आले होते रत्नागिरीला, त्यांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये. ते स्वतः माझ्याकडे आले खेळला, बाई मला तुमच्यासोबत यायचं आहे. हे कोण बाळशेड? आपले आमदार भास्कर जाधवचे सख्खे भाऊ, जिल्हा परिषद सदस्य आहेत. समोर आले, भाई मला तुमच्यासोबत यायचं आहे. केला त्यांनी प्रवेश. आज संबंध कोकण हा शिवसेनेमध्ये येतोय. सगळ्यांचा विश्वास आहे एकनाथ शिंदे यांच्यावरती. मी अनेक वेळा सांगितलंय आम्हाला उठाव का नाईलाजाने करावा लागला, आणि त्याचं मुख्य कारण आहे योगेश दादावरती ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी अन्याय केला.
ज्या पद्धतीने त्याला संपर्काचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने राजकारणाचा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, उद्धव ठाकरे आज पुण्याचा सांगतो आहे, या महाराष्ट्रातून तुला उद्ध्वस्त नाही केला तर माझं नाव रामदास कदम नाही, हे देखील आज सांगतोय, हे देखील आज सांगतोय. तो आमच्यामुळे होती उठलाच ना. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खालीदभाई आपल्यासोबत आलेल्या सगळ्याचे मनापासून आभार मानतो. अनुभवभाई तुमच्यासोबत आलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. सुगण साहेब आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. शिवसागर साहेब या पुढे या, पुढे या. मला वाटलं होतं शिवसागर म्हणजे कोणती झाडापिढ्या म्हणून असेल, तसं काही नाही.